हाय हॅलो नमस्ते अँड नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आता मी माहेरी चालली, म्हणजे मम्मीकडे जाते आहे. तर आज आहे ना भावाच्या लग्नाची हळद फोडायची आहे. सो तो कार्यक्रम आहे आज. 5 बायका बोलवून हळद फोडतात ना, सो तेच आहे. चला तर मग घरी गेल्यावर भेटते. बाबा गहू निवडायचं काम चालू आहे. तर आता मी आली मम्मीकडे. मम्मी स्वयंपाकाची तयारी करते बघा. तर इथे गहू निवडायचं चालू आहे. आत्या बसली आहे माझी आणि इथे मामी आहे. तर ह्या गहू निवडत आहे. गहू निवडायचे आणि हळद फोड. तर अजून बायकांना बोलवलेलं आहे, तर त्या येतील तेव्हा मग हळद बिळद फोडायचा कार्यक्रम होईल. आधी गहू निवडायचे आहे, त्याच्यानंतर मग हळद बिळद फोडतील. सो चला, लग्न अजून उशीर आहे. लग्नाला 15 दिवस आहेत. 15 दिवस आहे अजून, पण लवकर करताय कारण मग देवाला हळद द्यायला जायची. हळद फोडतात ना, मग ती हळद देवाला आमचं देव आहे ना, म्हणजे मोरधडला, तर तिकडे देवा ठिकाणी ती हळद द्यायची आहे, द्यावा लागते. ते हळद इथे द्यावं लागते, म्हणून मग लवकर फोडतोय. म्हणजे मग ती देवाला देऊन मग ती हळद इथे येईल आणि मग माझ्या भावाला लागेल. बरोबर. तर असं आहे. हां, त्याच्यानंतर मग प्रोग्राम चालू होतील. आधी देवाला देऊ, त्याच्यानंतर मग पुढचे कार्यक्रम सुरू होतील. तर चला मग आता पुढे काय काय मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते. तर इथे मस्त मम्मीने मला मस्त तुपाचा पराठा आणि चहा दिली आहे. आणि या दोघांची चहा पिऊन झाली. चहा पिले का तुम्ही लोक? तर इथे काकू पण आल्या. काकू हाय करा. काकूला खूप दम लागला, 3रा माळा चढून आल्या. तर काकू आता आले आणि काकूला ना सर्व माहिती आहे लग्नाचं. आमच्या मम्मीला एवढं काय माहित नाही. तर काकू आता आपल्याला सांगतील की आता काय काय होईल, काय काय कार्यक्रम होईल ते सांगा काकू. 5 बायकांना बोलावं लागेल. हां, मग त्यांना हळद कुंकू करा, 5 आणा, 5 ते हळद कुंकू करा, ते वराट्याला करा. हां, आणि 5 जणी, सगळ्या 5-5 जणी, 5 हां, 5-5 हळदी कुंड फोडतील. हां, आणि मग उखाणे घेतील त्या. हां, गाणे बोलतील हळदीचे, है ना. हां. तर तोच कार्यक्रम आता होणार आहे. आधी तुम्ही लोक गहू निवडून घ्या. मला बोलताय गहू निवडायचे, पण मी नाही निवडणार, मला नाही येत. मी ना मण्याला, दोघं मण्यांना आहे ना बाथरूममध्ये कोंडून ठेवलेले आहे. अरे 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 अरे, कशा करताय? कावरं भावरं, कावरं भावरं. इकडे इकडे. हा, तुम्हाला आतमध्ये कोंडलं होतं. बरं बरं बरं, जाऊ दे. सॉरी बोलते आई. आई सॉरी बोलते. काय करते बाळा? मी गहू निवडती माझ्या भावाच्या लग्नाचे. अच्छा, भावाच्या लग्नाचे गहू निवडतीये. बर, तर मी एकच परत निवडणार आहे. फक्त ते मान असतो ना 5 जणांचा, म्हणून. खायला आली का इकडे? मग तू कामाला नाही आली, बरोबर आहे ना बाई? हा, खायला आली आहे ना ही. आरती काय करते बेटा? तांदूळ. आणि ती बसली. तर आता आई आणि मामा आले. तर आईला पण आपण हळदी कुंकू करून घेऊ. भाई चावणार नाही ना. तर हे 2 ड्रम गहू निवडायचे. आता एवढे निवडून झाले, पण याला पण सरांनी डिसाईड केलं की आधी ना हळद फोडून घेऊ, त्यानंतर मग गहू निवडायला घेऊ. हे काय आणलंय मम्मी? हे लग्नासाठी आणलंय. झाडं मीठ पण लागतं का? टोपलं, झाडू, नारळ. हा, दिवा लावायचा. आई ते कुठे ठेवायचं? ठेव. आई बोली ना गाणे बोल. दादा रात्री मागे लागले असते.
इकडे जवळ आहे म्हणून आले मला लग्न झालं 4 लग्न हाऊस होते लेकाच्या लग्न कशाला रडती मम्मी? झाली पूजा? झाडं लावला का मी ते काढलं का लेकरोळ्या काढले हा ठेवल्या ना बाजूला काढून घाल. आता 5-5 जणी 5 जणी 5 जणी हा 5-5 खांड लावा. ते ताईला हात लावा ना हळदी सुनीता ताईला हात बस ना आत्या. या या हा बस लागलं ते असं पुढेच करायची नाकालाच लागली आई पण कुठं राहते भाऊ तिथून जा तिकडे बघ तिकडच्या पुढे पहिलं मी मग आत्या मग हे असं तिघी एका लाईनीत या चाळीमध्ये त्या चाळीमध्ये असं बोलून ठेवू का? है ना ऐसे. 5 कांडे घ्या आता तू ये ना. भाऊ जवळ आहे थोडा युट्यूबला ब्लॉग काढते मी त्याची. मांडवाच्या दारी झाली हळदीची घाई, हळदीची घाई झाली हळदीची घाई. आल्या 5 सवाशिणी बोलवावर माई, बोलवावर माई बाई बोलवावर माई. मांडवाच्या दारी हळदीचे पिवळे पाय, हळदीचे पाय, हळदीचे पिवळे पाय. नवरदेवाची माय मोठी कामाची हाय, कामाची हाय नवरदेवाची माय. हळद दळली बाई भरुनिया माप, भरुनिया माप बाई भरुनिया माप. नवरदेवाला हळद लावितो वर बाप, लावितो वर बाप बाई लावितो वर बाप. मांडवाच्या दारी हळदीचा पिवळा ठसा, हळदीचा पिवळा ठसा, हळदीचा ठसा. काय सांगू नवलाई नवरदेव माझा भाचा, नवरदेव माझा भाचा, नवरदेव भाचा. हातभर चुडा कोण मागते आवडीन, मागते आवडीन कोण मागते आवडीन. नवरदेवाची आहे लाडाची बहीण, लाडाची बहीण हाय लाडाची बहीण. रुखवताचा मान कोण मागते गवळण, मागते गवळण कोण मागते गवळण. नवरदेवाची आहे मानाची मावळण, मानाची मावळण नवरदेवाची मावळण. नवरदेवा सारखी करवली उताविळ, करवली उताविळ, करवली उताविळ. दिव्याच्या उजेडात बाई ओवीती मुंडावळ, ओवीती मुंडावळ, ओवीती मुंडावळ. मांडवाच्या दारी बाई आला ग कासार, आला ग कासार बाई आला ग कासार. भरा लग्नाचा चुडा त्याने आणला हिरवागार, आणला हिरवागार त्याने आणला हिरवागार. मांडवाच्या दारी बाई आल्या नगराच्या नारी,
आल्या नगराच्या नारी, आल्या नगराच्या नारी. खा. तर आता हळद फोडून झालेली आहे आणि ना आता ही म्हणजे जाडी मोठी फोडून घेतलेली आहे. त्यानंतर मग ही हळद आहे ना आता बारीक करून मिक्सरमध्ये काढतील आणि नंतर मग तिला गाळून मग आमच्या देवाकडे नेईल. तर रात्री मग मी गावाला जाणार आहे, तर देवाला द्यायसाठी ना तिथे म्हणजे आधी देवाला सगळं सामान द्यावं लागतं. तुम्हाला दाखवते मी काय काय आणलंय मम्मीने. तर आता आई पण चालली घरी. आई चालली. आईची ना मंचुरियनची गाडी आहे ते पूनम हॉटेलजवळ, म्हणून आई घाई करते. हां बाय. चला बाय 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 जयेश. थँक्यू व्हिडिओला हेल्प केली तू. बरं आला तो टायमावरती. हा ना. थांबा आता मी 2 शब्द बोल. तुम्हाला काय झालं लग्न हा, बोला. तेव्हाचे कोणीच गाणं बोलले नाही, कोणाला येत नव्हतं. हा बोला. बोल गाते तू पण. मला आलं तर पाहिजे तुम्ही. बोला 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 बोला. सोन्याचा सोनपाटा, सोनीचा वरवटा. तुम्ही मला पुढे आणि मागे बोलता वरवटा, सोन्याचा सोनपाटा, सोन्याचा सोनपाटा, चांदीचा वरवाटा, चांदीचा वरवाटा, हळद सागर नवरदेव, सागर नवरदेव, हळद फोडू बाई ग त्याच्या लग्नाची, हळद फोडू बाई ग त्याच्या लग्नाची हळद. बस आता तुम्ही बोला. 2 शब्द तरी बोलले काकी, तुम्हाला तेवढं पण नाही येत. एक गाणं ते कपून बघा. बोला. म्हणजे फुई म्हणजे फुई म्हणजे आत्यावरून. अरे उखाणे कोणीच नाही घेतले तरी बी 5 बायका पाहिजे ना. उखाणे गेला तुम्ही 8. गुलाबी फुलला लाडा केलं गणोमी, फुलमाई आहे गुलाबी फुलला लाडा केलं गणोमी. फुई लाडा तुना बाप मांडू पैसा न लाये माप, लाडा न लग्न लाडा तुना बाप पैसा न लाये माप, लाडा न लग्न लाडा तुनी माये मांडो मनीषे दाय, लाडा न लग्न मे लाडा तुनी माये मांडो मनीषे दाय, लाडा न लग्न मे फुलमाई आहे गुलाबी फुलला फुई लाडा न लग्न लाडा तुनी फुई मांडो मनपडा गोई. मामा काय लाडा तुनी फुई मांडा मग गोळा गोळी. मग गोळशील ना त्या. मग तुझा हक्क आहे. नाही नाही राग कसला. लाडा तुम्ही बाई सोनाने लायचंय, लाडा न लग्न सोन्याची चैन. हा सोन्याची चैन. सोन्याची चैनी काय काकू काय. सोन्याची चैनी देशील अंधन. हा देईन देईन. मग असं बोलणं पडतं. हा, ओके. बिल्डिंग मध्ये बायकांना बोलवलं, 2-3 बायकांना. त्या गेल्या हळद फोडून. नावं वगैरे त्यांना घ्यायला नाही लावले, त्यांना अनकम्फर्टेबल वाटत होते एकदम, कारण मग त्या आता गेल्या. आता आत्या मी काकू आम्ही 3-4 आहे. तर आम्ही आता यांना मी आता उखाणे घ्यायला लावते. घे आता नाव. सोन्याच्या साखळी शोभता काले मनी, कैलासराव माझे सौभाग्य धनी. छान छान. आता काकू तुम्ही घ्या. घ्या. घे ग बाई नाव. आडभीत पडभीत पडभीतच्या मागे होतात चुला, चुल्यावर पितळाचं बघून बघूनच बुजत होती रवा,
रव्यात तिकून आले सकाराम वगैरे त्याच्यात चमकला हिरा. वा 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 मस्त खूप नाव छान घ्या. खूप छान. वर्षा तर नाव घ्या. बरं आता मी नाव घेते. तर भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी, राधेश्यामरावांची आणि माझी लाखात एक जोडी. शाबास. भारी. मस्त नाव घ्या. बाबा अजून मी एक घेते. हा, एक घेऊ द्या. काकूकडे कर. माडीवर माडी, माडीवर पलंग गादी, उशी पलंगावर होती उशी, उशीच्या खाली घडी, घडीवर वाजला एक, नका मारू सकाराम वगैरे मी गरीबाची ले. अरे वा. अरे वा रे वा. तर हे बघा हे ओटीचं सामान आहे आणि हे ना हे बाशिंग आहेत. तर हे सगळं कुठे काकू आपल्या देवाकडे नेणार आहे ना मोरधडला. तर आमच्या देवाचं जे स्थान आहे ना मगरेंचं म्हणजे मम्मीच्या इथलं मम्मी पप्पाच्या इथलं ते तिथे हे नेणार आहे सर्व. तर हे बाशिंग हे म्हणजे जे नवरदेवाला लागतं ना ते सगळं आधी देवाला द्यायचं त्याच्यानंतर मग नवरदेवाला असं. तर हे सर्व रेडी केलं. आता ही वटी भरते मी आणि मग नंतर मम्मी रात्री गावी जाणार आहे, मम्मी तिथे ठेवून येणार आहे. हे ओटीचं सामान तयार केलं इथे. काय बोलता आमच्या घरचं आमंत्रण चुल्याला लग्न आहे, मी आमंत्रण देते तुम्हाला. हा चुल्याला आमंत्रण. हां तर काकू मम्मीला सांगताय असं. तर आता वाजले 4 आणि आता म्हणजे गहू निवडायचं चालू आहे आणि हळद बिळद तर फोडून झाली कधीच. आता गहू निवडणं चालू आहे. तर आता ना म्हणजे पत्रिका आम्ही काही छापलेली नाही ना भावाच्या लग्नाची. तर हे तांदूळ ज्याला आपण आमंत्रण द्यायला जातो ना निमंत्रण आमंत्रण काय ते तर ही अक्षदायन अशी दारात ठेवावं लागते. मग आता ह्याला ना लाल करायचे तांदळाच्या दाण्यांना म्हणजे तांदूळ लाल करून घ्यायचे. सो तेच करतोय. म्हणजे मम्मी आज रात्री जाणार आहे तर मम्मी गावी सर्वीकडे सांगून येईल. तर आता हे तांदूळ ठेवेल ना तिथे म्हणून ह्याला लाल करते. सो चला आता लाल करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी घरी जायला निघेल. आता जेवण वगैरे पण झालं आहे माझं. सो देवाच्या दारी ठेवून द्यायचं हे आमंत्रण पहिले. तुम्ही काय सांगणार पहिले देवाच्या देवाच्या दारी ठेवू द्या मग वाढचा सरळ पहिले. बस म्हणजे बाबा पुढच्या वर्षाला म्हणजे ज्या बी देवाला आपण झालं हे पण काम ज्या कामासाठी आलो तर आम्ही ते काम झालं. आता म्हणजे हळद फोडून झाली, गहू पण निवडून झाले, ते थोडेफार बाकी आहेत अजून. आणि ही अक्षता पण मम्मीला मी तयार करून दिली. सो आता चला आम्ही घरी निघतो. चला बाय मम्मी. चला काकू. तर चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला काय ते सांगा मला नक्की कमेंट करून. आणि इथून पूर्ण लग्नाची सिरीज चालू होईल म्हणजे मी इथून कंटिन्यू ब्लॉग टाकेल. तर चला मग ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा. सो चला बाय बाय, टेक केअर अँड हर हर महादेव.